तिकडे बदलापूर अत्याचाराच्या घटनेचा संदर्भ देत लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। विकृतांवर कायद्याचा धाक बसला पाहिजे, त्यामुळे विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगारांवर अशी कारवाई करा की इतर कुणी असा गुन्हा करणार नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलंय। वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे। विरोधकांनी किती पाप केलेत ते पाहावं, खिचडी चोरताना काळी पट्टी का बांधली नाही असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। साधूचं हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी, कोरोनामध्ये बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी, खिचडी चोरली, खिचडीत पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी का? तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची गट्टी होती। आणि म्हणून आधी पाप किती केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा। तुम्हाला एकच सांगतो, चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही। पण मला मनापासून वाटतं अशा गोष्टींचं राजकारण करणं ही असंवेदनेचा हा कळस आहे, संवेदनहीनता आहे। काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे, ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात। माझी त्यांना विनंती आहे, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत, कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात। तिकडे लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली। लोक पैसे घेतील पण मतं देतील असं वाटत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला। लाडकी बहीण योजनेमुळे मतदान होईलच हे सांगता येत नाही। ही योजना जास्त काळ चालणार नाही, 2 ते 3 महिन्यात ही योजना बंद होईल, कारण सरकारकडे या योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत कुठे, असा प्रश्नही त्यांनी विचारला। यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांची मिमिक्री सुद्धा केली। शेतकऱ्यांना मोफत वीज नको, त्यांना त्यांच्या शेतमालाला भाव हवाय, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं। मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही। लोकांना कामाला लावा ना। लोक कामं मागतायत ना, फुकटचे पैसे नाही मागत आहेत। शेतकरी फुकटची वीज नाही मागत आहे, त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय। तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या मागण्या तर समजून घ्या। तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल ते फ्री, बरं फ्री म्हणजे कोणाचं आहे? ते लोकांचं आहे। आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना। मला असं वाटतं की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का? दुसरा महिना एखादा कदाचित जाईल, पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजित दादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिला तरच पुढचा, तसं होणार नाही। ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना।